स्वामी, मला आता एक स्वप्न पडले। त्यामध्ये एक तरुणी तुमच्याशी विवाह करायचा आहे असे म्हणत होती। मला हे स्वप्न का पडले असावे, याचा काय अर्थ आहे? पार्वती, ते केवळ एक स्वप्न नव्हतं, तर तो एक संकेत होता। संकेत म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनेची चाहूल? होय पार्वती, आपल्या आयुष्यात एका स्त्रीचं येणं हे अपरिहार्य आहे। स्वामी, तुम्ही हे थांबवावे, तुम्ही हे थांबवावे स्वामी। मला हे कदापि मान्य नाही। पार्वती, ह्या मागे परम नियतीचं एक विशेष प्रयोजन असावं। जे घडणार आहे त्याला थांबवता येणे शक्य नाही। याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून दूर जाणार स्वामी? पार्वती, मी तुझ्याच बरोबर आहे, चिंता नसावी। पार्वती देवींना जो दृष्टांत झाला त्यात ती स्त्री कोण होती? ती स्त्री गंगा होती। गंगा? पण गत जन्मात पार्वती देवी तुमच्या अर्धांगिनी होत्या, मग तुम्ही तुमच्या आयुष्यात परत स्त्रीला स्थान का दिले? तिने तुमच्या सुखी आयुष्यात का यावं? खरं तर सुखी संसारात कोणत्याही परत स्त्रीला प्रवेश का द्यावा? मला हे मान्य नाही। गंगेचे तिथे येण्याचे एक विशेष प्रयोजन होते। प्रयोजन काहीही असेल, पण मला ते पटणार नाही। म्हासा, गंगेचे पृथ्वीवर येण्याचे जर तू कारण ऐकशील तर तुझे तिच्याविषयी असलेले मत बदलेल। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः। महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः। नारायण नारायण, देवांचे देव, या साऱ्या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी, योगियांचे योगी असे श्री महादेव। परंतु एक काळ असा आला होता जेव्हा श्री महादेवांनाही या सृष्टीपासून विरक्ती आली होती, आणि या कथानकाचा प्रारंभही त्याच काळात झाला। हो, अनेकदा तुम्ही साधनेसाठी एकांतात गेला आहात। तुम्हाला साधनेसाठी एकांत प्रिय आहे हे मला ठाऊक आहे। तेव्हाही तुम्ही कुठेतरी एकांतात साधनेसाठी गेला असाल। होय, त्यावेळी मला एकांत हवा होता, आणि हेही सत्य आहे की त्यावेळी मला साऱ्या सृष्टीचीच विरक्ती आली होती। पण असं काय झालं होतं त्यावेळी? देवी, तो क्षण श्री महादेवांच्या विरहाचा क्षण होता।
ज्यांच्या आणि श्री महादेवांच्या मिलनासाठी ही सारी सृष्टी आतुर झाली होती. मिलनानंतर सृष्टीला नवचैतन्य मिळाले होते. त्या अर्थात देवी सतींनी स्वाग्नीमध्ये स्वतःला भस्मसात करून घेतले. आत्मदाह केला, आत्मत्याग केला त्यांनी. देवी सती यांच्याविषयी मी याआधी कधी ऐकलेले नाही. कोण होत्या त्या? सती, जिच्यामुळे हे शिवतत्व पूर्णत्वाला आले, जी माझी परमप्रिय सती. म्हणजे मी नाही समजले. नारायण नारायण. देवी, सती देवी या श्री महादेवांच्या पत्नी होत्या. हे काय हाय? ह्या तर हे समजा पहिल्यांदाच ऐकते आहे. मला हे काय बी ठाव नव्हतं. होय की? पर असं कसं? अरे वाईस धीर धरा. अरे समज महाराज सांगतील नव. माता सती म्हणजे साक्षात आदिशक्ती, प्रजापती दक्ष यांची कन्या, ज्यांचा श्री महादेवांशी विवाह झाला आणि त्यांच्याच पित्याने म्हणजेच प्रजापती दक्ष राजाने केलेल्या अपमानामुळे त्यांनी स्वतःचा आत्मदाह केला आणि त्यामुळेच श्री महादेव या साऱ्यापासून विरक्त झाले. सती, मी तुला सांगत होतो की तू नको जाऊस, पण तरीही माझ्याशी भांडून तू तुझे पिता दक्ष यांच्या शुभ कार्यात गेलीस. तिथे जाणे अपेक्षित नव्हते, पण तरीही तू गेलीस. सती, आपण विवाह केल्यामुळे तुझे पिता आपला द्वेष करत होते हे तू का नाही समजून घेतलंस? त्यांनी तुझा अपमान केला आणि तू स्वतःला भस्म केलेस. पण तुझ्याशिवाय माझे कसे होईल याचा तू विचार देखील केला नाहीस. आज तू नाहीस म्हणून मी एकटा फिरतो आहे. मला कैलासात जाण्याची इच्छा नाही, कारण तिथे तुझ्या सर्व आठवणी मला त्रास देतील. नारायण नारायण. देवी सतींनी आत्मदाह केल्यामुळे श्री महादेवांचा शोक अनावर झाला. सती देवींचा तो देह श्री महादेव घेऊन जात असताना त्याचे अनेक भाग जमिनीवर पडत होते. तिथे शक्तीपीठ निर्माण झाली, परंतु त्यांची पुनर्स्थापना झाली नव्हती. मी आज हे सारं पहिल्यांदा ऐकते आहे, पण तरी का कोण जाणे, मला या सगळ्याचा अत्यंत त्रास होतो आहे. स्वाभाविकच आहे देवी. याची सुरुवात झाली ती प्रजापती दक्ष राजाच्या राज्यात. प्रजापती दक्ष राजाने आपल्या राज्यात यज्ञाचा एक सोहळा आयोजित केला होता, ज्यात अनेक देव, यक्ष, गंधर्व साऱ्यांना आमंत्रण गेली होती. परंतु केवळ श्री महादेवांना आणि दक्ष राजाच्या मुलीला अर्थातच श्री सती देवींना आमंत्रण नव्हते. जे देवांचे देव महादेव असून त्यांना आमंत्रण देण्याचे धाडस त्यांचे झाले कसे नाही? सतीला तिथे जाण्याची इच्छा होती, पण तिचं तिथे जाण्याने काय घडणार होते हे मला आधीपासूनच ठाऊक होते. पर देवा, तुम्ही का नाही गेले त्यांच्या संग?
त्यासनी एकलीला पाठवायचं म्हणजे कारण तो परम नियतीचा निर्णय होता आणि तो मान्य करणे मला अविभाज्य होते आणि म्हणून ते मान्य करून मी सतीला तिथे जाऊ दिलं. आणि अखेर जे घडायचं होतं तेच घडलं. आमंत्रण दिलेलं नसूनही देवी सती आल्या म्हणून प्रजापती दक्षांकडून देवी सतींचा आणि श्री महादेवांचा अपमान झाला. आणि म्हणून देवी सतींनी आत्मदाह केला. देवी, आपण कृपया आपला क्रोध शांत करावा. महासा, शांत हो. देवीनं असं अचानक काय झालं? यासनी काही बाया आठवलं तर नसेल. पण तुम्ही हे सगळं मान्यच का केलं? तुम्ही जर ठरवलं असतं तर असं घडलंच नसतं. पण ते घडणारच होतं. हे सारं मला आज नव्याने कळत आहे. पण मुनिवर, या साऱ्याचा आणि आख्यानाचा काय संबंध आहे? आहे देवी, कारण ज्या ठिकाणी माता सती यांच्या शरीराचे भाग जमिनीवर पडले होते तिथे शक्तीपीठ स्थापन होणं क्रमप्राप्त होतं. आणि ते कशा पायी? कारण त्याखेरीज आदिशक्तींना पुन्हा जन्म घेणं कसं काय शक्य झालं असतं? परत ते कशा पायी? म्हणजे सतीदेवी पुन्हा जन्माला येणार होत्या? होय, परंतु वेगळ्या रूपात, वेगळ्या अवतारात. कारण त्यांचं आणि महादेवांचं मिलन होणं हे नियतीनं लिहिलं होतं आणि ते आवश्यक होतं. कारण त्याशिवाय तारकासुराचा अंत होणार नव्हता. म्हणजे श्री महादेवांच्या पुत्राकडूनच तारकासुराचा अंत होईल असं त्याला वरदान होतं. देवी, आणि याच तारकासुराचे 3 पुत्र तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माळी हे त्या शक्तीपीठांची स्थापना होण्याआधीच त्यांचा विनाश करण्यासाठी चालले होते. ज्यातला एक भाग, एक शक्तीपीठ मार्कंडेय ऋषींच्या आश्रमानजीक पडलं होतं आणि त्या शक्तीपीठाचे रक्षण करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी हिमावन राजाला आवाहन केलं होतं. राजा हिमावन? होय देवी. आणि राजा हिमावन त्याची पत्नी मेनावती यांच्यासह यात्रेला निघाला असताना देखील या शक्तीपीठाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाला होता. आणि त्यावेळी राजा हिमावन ह्याची कन्या गंगा ही देखील त्या ठिकाणी होती. हे पर्वतराज, आपण या ठिकाणी देवी सतींच्या या शक्तीपीठाच्या रक्षणासाठी सिद्ध झाला. ऋषीवर, राजा म्हणून मी केवळ माझे कर्तव्य पार पाडतो आहे. आणि हे तर साक्षात आदिशक्ती सतीदेवींचे शक्तीपीठ आहे. आणि हे आमचे परम सौभाग्य आहे की आम्हाला या शक्तीपीठाचे संरक्षण करण्याची संधी मिळाली. पण हे ऋषीवर, साक्षात आदिशक्तीचा अंश असलेल्या या शक्तीपीठाचे रक्षण करण्याची वेळ का आली असावी? पर्वतराज, तारकासुराने वरदान मिळवले आहे की त्याचा मृत्यू शिवपुत्राच्या हातून होईल. आणि त्याला हेही ठाऊक आहे
की देवी सतींनी आत्मदाह केला आहे. त्यामुळे शिव आणि शक्ती यांचे पुनर्मिलन होण्यासाठी या सर्व शक्तिपीठांची स्थापना होणे अविभाज्य आहे. तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की तारकासूर शक्तिपीठाची स्थापना होण्याआधीच नष्ट करण्याचा विचार करत आहे? होय राजन. ऋषीवर, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सर्वस्व पणाला लावून या शक्तिपीठाचं रक्षण करेन. आपण निश्चिंत असावे. ऋषीवर, हे असुर कोण आहेत? हे तारकासुराचे पुत्र आहेत देवी. दैत्यांनो, तुम्ही इथे कोणत्या हेतूने आलात हे मला चांगले ठाऊक आहे. पण मी तुम्हाला सावध करतो, तुम्ही या पवित्र ठिकाणापासून तात्काळ दूर व्हा. तुम्हाला कदाचित आमच्या सामर्थ्याची कल्पना नसेल. आम्ही तारकासुराचे पुत्र आहोत हे लक्षात ठेवा. या शक्तिपीठाची स्थापना होण्याआधीच आम्ही ते नष्ट करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झालाय, पण हा हिमावन शक्तिपीठाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे. हिमावन, तू ह्यात पडू नकोस, नाहीतर तुला देखील प्राण गमावे लागतील. मला माझे कर्तव्य ठाऊक आहे. मग हो तयार तुझ्या मृत्यूसाठी. हिमावन, हो मृत्यूसाठी तयार. कुणाचे आहे धाडस? माझे. कोण आहेस तू? राजा हिमावन आणि राणी मेनावती यांची कन्या गंगा. राजा हिमावत सारखा तुझा देखील मृत्यू समीप आला आहे. तर मृत्यू तर तुमचा समीप आला आहे. निघून जा. अन्यथा काय? अन्यथा तुला आता कळेलच आमचे बळ काय आहे ते.